Hello, good morning, friends. Today we are something discussing about the cut section or development of the prism. There is a one simple problem of a square prism which is cut by a cutting plane LL. Okay, then in previous all lectures we are discussing about the development of prisms or circles, cylinders. Okay, we as already we know that all the prisms and all the cylinders are looking as a square or as a rectangle in a front view, but there is something difference in a pyramid or cone. Okay, why? Because all the prisms are looking in front view as a rectangle, but all the pyramids or all the cones are looking as like a triangle. That's why we cannot develop pyramids or cones in a regular straight line. In this type of problems, we can use a triangular shape. That's why we can use a conical diagram. As we discussed before, there are two types of diagrams in development of lateral surfaces. First is a curve diagram, and second is a line diagram. And already we can discuss if line cuts line, there is a line diagram. Otherwise all the diagrams are is in the form of circular diagrams. आता या ठिकाणी सुद्धा बघा, या ठिकाणी एक सिंपल प्रॉब्लेम किंवा सिंपल एक्झाम्पल आपण घेतोय आणि प्रॉब्लेम मध्ये तर आपल्याला समजतेच काय आहे. एक पिरॅमिड आहे आणि सपोज आपल्या पिरॅमिडचं डेव्हलपमेंट करायचं असेल ना, मी स्ट्रेट लाईन मध्ये घेऊ शकत नाही. काय नाही घेऊ शकत? कारण की पिरॅमिड मला लक्ष द्या, मला ट्रूथ शेप मध्ये जे रेक्टँगल असेल तर याच्या अगोदरची प्रॉब्लेम कशी होती बघा. काय मला सगळे ट्रू शेप मध्ये कसाही प्रॉब्लेम असेल ना, तरी मला तो फ्रंट व्ह्यू मध्ये किंवा त्याच्या एका व्ह्यू मध्ये ना तो रेक्टँगलच दिसायचा. बट पिरॅमिड असेल किंवा कोन असेल या टाईपच्या ज्यावेळी डायग्राम असतात ना, त्यावेळी मला त्याचा ट्रू शेप कसाही दिसू देत, पण त्याचा दुसरा व्ह्यू जो असतो ना तो मला ट्रायंगलच दिसतो. आणि सपोज ट्रायंगल म्हणजेच काय, तर बेस मध्ये त्याला लक्ष द्या, बेस मध्ये सगळ्यात मॅक्झिमम लेंथ आहे आणि जसं जसं मी वर जातोय तशी तशी माझी लेंथ आहे ती कमी होत जाते. तर या ठिकाणी लक्ष द्या, काय आपण प्रिझमला जशी नावं दिली होती सेम डायग्राम्सला या डायग्राम सुद्धा नाव आहे. ठीक आहे. सगळ्यात खालचा जो पार्ट आहे किंवा सगळ्यात खालचा हा सपोज जर मी HP कन्सिडर केला, म्हणजे हा सपोज जर माझा ऍक्सिस किंवा व्ह्यू x असेल, लक्ष द्या काय, हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट HP वर रेस्ट करत आहे, याच्यामुळे हा x6 घेतला. रेस्ट करतोय याचा अर्थ तो असं काहीतरी ठेवलेला आहे. ठीक आहे. जो सगळ्यात खालचा बेस आहे ना, तो बेसची लेंथ याची सगळ्यात जास्त आहे. या ठिकाणी बघा, ए पासून सी पर्यंत जी लेंथ आहे ती कशी आहे, सगळ्यात जास्त आहे. आणि मी जसं जसं वर जातोय तसं तसं त्याची जी डायग्राम आहे ते ऍज अ रेक्टँगल दिसणार. मला जर खाली रेक्टँगल असेल, खाली जसा ट्रू शेप आहे ना, त्या ट्रू शेप मध्येच मला डायग्राम दिसणार. फक्त त्या साईज जे ट्रू शेपची जी साईज आहे ना ती हळूहळू कमी होत गेली असेल. आणि कितीपर्यंत कमी होते, तर जोपर्यंत कमी होत ती एक पॉइंट राहत नाही, त्या एका पॉइंट पर्यंत कमी होते. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, काय सगळ्यात खाली ज्याच्यावर जो ऑब्जेक्ट रेस्ट झालेला आहे त्याला आपण म्हणणार आहोत बेस. त्याच्यानंतर कमी होत जाऊन मला सगळ्यात वरचा जो एक पॉइंट मिळणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत अपेक्स. आणि अपेक्स पासून जेवढे पॉइंट आहेत तेवढे पॉइंटला, अपेक्स पासून जेवढे कॉर्नर पॉइंट्स आहेत त्या कॉर्नर पॉइंट्सला जी लाईन जाते त्या लाईनला आपण म्हणणार आहोत जनरेटर्स. लक्षात आहे, त्याला आपण म्हणणार आहोत जनरेटर्स. आता या ठिकाणी बघा, काय हे जरी मला ट्रायंगल, आता ऍक्च्युली हा आहे कसा, हा स्क्वेअर आहे, पण मला दिसताना कसा दिसतोय, ट्रायंगल. पण खाली सुद्धा बघा, काय याची एक फेस आहे ती ट्रायंगुलर दिसते, दुसरी फेस आहे ती सुद्धा मला ट्रायंगुलरच दिसते. याचा अर्थ काय, हे सगळे पैसे आहेत. आता ही एक साईड लक्षात आहे, काय BOC, इथं BOC लक्षात आहे, काय मला हा अशा टाईप मध्ये काहीतरी दिसतोय. त्यामुळे मी ह्याचं डेव्हलपमेंट करताना ना थोडस वेगळ्या टाईपमध्ये डेव्हलपमेंट करणार. ठीक आहे. आणि ते कसं करायचं ते आता आपण बघून घ्या. ठीक आहे. देन आता हा प्रॉब्लेम काय बघा, काय फिगर शोज अ स्क्वेअर प्रिझम ऑफ साइड ऑफ बेस 25 mm. याचा जे साइड ऑफ बेस किती आहेत त्या 25 mm. आणि अपेक्स पासून या पिरॅमिडच्या सेंटर पर्यंत जाणारी जी एक हिडन लाईन, ऍक्च्युअली ती लाईन नसेल, लक्षात आहे काय,
ती लाईन आहे ती हिडन लाईन आहे. ती लाईन आहे ती कशी आहे? हिडन लाईन. जी हिडन लाईन आहे त्याला आपण म्हणणार आहोत ऍक्सिस. ठीक आहे. देन फिगर शोज अ स्क्वेअर पिरॅमिड of side of base 25 mm and axis length 60 mm. Axis length 60 mm. Okay. Then it is rest on HP such that all the sides of prism are equally inclined to VP. असं नाही काय, या सगळ्या साइड्स आहेत त्या इक्वली इन्क्लाइंड आहेत. आणि इक्वली इन्क्लाइंड याचा अर्थच काय? हा स्क्वेअर आहे, बरोबर आहे का? हे आहे 90 डिग्री, बरोबर आहे का? याचा अर्थ ज्याच्या सगळ्या साइड्स आहेत ना त्या 45 डिग्रीमध्ये या एचव्हीपीला आहेत त्या इन्क्लाइंड आहेत. ठीक आहे. आणि इट इज कट ऍट मिड पॉइंट ऑफ अ एक्सिस अँड inclined at 45 degree to HP. अशा inclined at 45 degree to HP by a cutting plane. Draw its development of lateral surfaces. Okay. आता या टाइप मध्ये सपोज प्रॉब्लेम असेल तर या प्रॉब्लेमचं डेव्हलपमेंट कसं करायचं आपण बघून घ्या. ठीक आहे. ओके. आता या टाइप मध्ये जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो ना, मी पहिल्यांदा काय करतो काय, मला जसा प्रॉब्लेम आहे ना, आता मी कटिंग सेक्शन पहिल्यांदा कन्सिडर करत नाही. माझ्याकडे जसा प्रॉब्लेम आहे ना तो प्रॉब्लेम ऍज इट इज आहे तसं मी पहिल्यांदा ड्रॉ करून घेतो. कसा? आता मला माहिती आहे एक पिरॅमिड आहे आणि कसला पिरॅमिड आहे तर तो स्क्वेअर पिरॅमिड आहे. म्हणून मी सुरुवातीला काय करणार, एक रेफरन्ससाठी एक लाईन घेतोय. ती लाईन कोणती तर लाईन एक्स ऍक्सिस. ती लाईन कोणती घेतली मी? एक्स ऍक्सिस. ठीक आहे. आता एक्स ऍक्सिस घेतल्यानंतर मला त्याचा ट्रू शेप दिसतोय, तो मला टॉप व्ह्यू मध्ये दिसतोय. आणि ट्रू शेप कसा आहे? स्क्वेअर आहे आणि तो स्क्वेअर इक्वली इन्क्लाइंड आहे. याचा अर्थ तो सगळ्या डायरेक्शन मध्ये 45 डिग्री मध्ये इन्क्लाइंड आहे. म्हणून मी तो काय करतो बघा काय, मी पहिल्यांदा 45 डिग्री मध्ये इन्क्लाइंड असणारा पहिल्यांदा स्क्वेअर पिरॅमिड घेतला. कुठलाही एक पॉईंट घ्या आणि त्या पुढं 25 mm, बरोबर आहे ना? 25 mm वर मी एक लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. देन स्क्वेअर आहे याचा अर्थ ऑल साइड्स आहेत त्या कशा आहेत? त्याच्या इक्वल्स आहेत. त्यामुळे स्क्वेअर प्रिझमच्या ऑल साइड्स मी इक्वल घेतोय. ठीक आहे. 25 mm च्या. आणि मी पहिल्यांदा त्याचा ट्रू शेप काढला. का? कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलाही ऑब्जेक्टचा शक्यतो ट्रू शेपच पहिल्यांदा ड्रॉ करायचा. आपण ह्याच्या अगोदर सुद्धा शिकलेलो आहोत. जर कुठलाही ऑब्जेक्ट असेल, आयदर इट इज अ प्रिझम असेल, आयदर इट इज अ पिरॅमिड असेल, ऑर इट इज अ मशीन कॉम्पोनंट असेल, जो कॉम्पोनंट आपल्याला ट्रू शेप मध्ये दिसतो तोच कॉम्पोनंट शक्यतो पहिल्यांदा ड्रॉ करायचा. ठीक आहे. म्हणून मी काय केलं, सर्वात अगोदर त्याचा ट्रू शेप ड्रॉ करून घेतलं. ट्रू शेप एक स्क्वेअर आहे, बरोबर आहे ना? आणि अपेक्स बरोबर ते सेंटर लाईन. आणि मला माहिती आहे स्क्वेअरचा सेंटर कसा काढतात ते. हे दोन पॉईंट जोडून घ्या, हे दोन पॉईंट जोडून घ्या. आणि हा जो पॉईंट असेल ना, हा पॉईंट असेल तो त्याचा असणार आहे अपेक्स ओ. ठीक आहे. आता मी याला काहीतरी नाव द्यायला सुरुवात करतो बघा काय. त्याला म्हणणार मी पहिल्यांदा आपण A1 B2 असं देत होतो, पण याला अशी गरज नाही का एकच पॉईंट आहे खाली आणि तो कंटिन्युअसली वर जाताना असं कमी होत गेला. त्यामुळं हा पॉईंट असेल तर पॉईंट ए घ्या, हा पॉईंट आहे तो पॉईंट बी सी, आणि हा असेल पॉईंट डी. आणि हा सगळ्यात वरचा पॉईंट जो आहे ना त्या पॉईंटला मी कन्सिडर करतोय पॉईंट ओ. ठीक आहे. तर सगळे पॉईंट वर घेतल्यानंतर मला काय होणार आहे, पिरॅमिड आहे त्याच्यामुळे मला दिसताना ट्रायंग्युलर शेप मध्ये दिसेल. कसा दिसेल तर त्याचा बेस लक्ष द्या काय, मी त्याचा फ्रंट व्ह्यू काढायला सुरुवात केली. ए पॉईंट सरळ वर गेला, इथं असणार पॉईंट ए डॅश. बी पॉईंट आणि डी पॉईंट सरळ वर गेला, इथं असणार पॉईंट बी डॅश डी डॅश. सी पॉईंट इथं आहे तो वर गेल्यानंतर हा पॉईंट असेल पॉईंट सी डॅश. आणि त्याची हाईट किती आहे किंवा ऍक्सिसची हाईट त्यांनी सांगताना सांगितलं बघ 60. ठीक आहे. 60 वर मी एक पॉईंट घेतोय आणि तो पॉईंट घेतल्यानंतर मी सगळे पॉईंट त्या अपेक्स ओ डॅशला मी जोडून देतो. हा पॉईंट असणार पॉईंट ओ डॅश. ठीक आहे. आता माझा पिरॅमिड जो आहे ना, तुम्हाला पिरॅमिड असा काहीतरी दिसतोय. त्यांनी त्याच्यामध्येच ना सेकंड अट किंवा सेकंड कंडिशन काय दिलेली आहे की ती पिरॅमिड जो आहे तो कट आहे. इट इज कट बाय अ कटिंग प्लेन
inclined at 45 degree and bisect the axis. Bisect axis म्हणजेच काय, तो ऍक्सिसला बरोबर हे करतोय. ऍक्सिस सपोज 60 असेल ना, बायसेक्ट करतो मी तो बरोबर ना 30 mm ला तो काय करणार, तो कट करणार, बरोबर आहे ना. आणि किती, तर 45 डिग्री मध्ये. किती आहे तो, 45 डिग्री मध्ये. त्यामुळे तो ऍक्सिस आहे ना, तो मी असं काहीतरी कट करतो. आणि या डायरेक्शन मध्ये त्याचे एरोज आहेत. याचा अर्थ काय, या ऍक्सिसच्या सॉरी या कटिंग प्लेनचा खालचा पार्ट आहे तसं मी ठेवलेला आहे, वरचा पार्ट मी काय करणार, काढून टाकणार. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या केसमध्ये ना आपण अगोदर कसं करत होतो, आपण डायरेक्टली एका स्ट्रेट लाईन मध्ये डेव्हलपमेंट घेत होतो. ठीक आहे. पण या केसमध्ये मात्र तसं घेऊन चालणार नाही. लक्षात आहे का, थोडंसं चेंज करावं लागेल आपल्याला. आणि काय चेंज करायचं आहे ते आता आपण बघू. ठीक आहे. पहिल्यांदा मी काय करतोय, या रेफरन्स लाईनवर ना कुठेही एक पॉईंट घ्या. लक्षात द्या का, कुठेही एक पॉईंट घ्या. ठीक आहे. आता पॉईंट घेतल्यानंतर बघा काय, मला वाटतं मी इथे एखादा पॉईंट घेतो आणि हा पॉईंटला काय, ह्या चारपैकी कुठल्याही पॉईंटचं नाव दिलं तरी चालतं. पण मी काय करतो, शक्यतो ए पॉईंट आपण पहिल्यांदा घेतो. म्हणून याला नाव देताना सुद्धा मी देतो पॉईंट ए डॅशच. लक्षात आहे, इथे ए डॅश आहे म्हणजे इथं सुद्धा काय असणार आहे, ए डॅश. ठीक आहे. आता मी काय करणार, महत्वाचं लक्षात आहे का, मी सरळ घेणार नाही का, कारण की माझा ऑब्जेक्ट आहे तो वर जाता जाता मला हळूहळू कमी होत गेलाय. त्यामुळे मी याच्यामध्ये ना की याचं डेव्हलपमेंट करताना थोडासा चेंज करतो. काय करतो बघा काय, मी ओ पॉईंट पासून ना एक लाईन मारतो, ड्रॉ करतो. लक्षात आहे का, ओ पॉईंट पासून काय केली, मी एक लाईन ड्रॉ केली. कशी लाईन ड्रॉ केली, हा जी रेफरन्स लाईन खाली आहे त्या एक्स ऍक्सिसलाच पॅरल असणारी एक लाईन ड्रॉ केली. आणि दुसरं मी काय करतोय, लक्ष द्या, ओ सी डॅश, लक्षात आहे, ओ सी डॅशला बरोबर पॅरल लाईन मी इकडे ड्रॉ करणार. ओ सी डॅशला पॅरल लाईन मी या साईडला डायरेक्ट हे करतोय. बघा कशी करतोय मी, ओ सी डॅशला असा काहीतरी ड्राफ्टर सेट करून घेतला आणि जिथे मी ए डॅश घेतलाय ना त्या ह्याच्यावरच ना मी अशी काहीतरी एक लाईन ड्रॉ केली. अशी नाही काय. आता बघा काय, ही जी लाईन आहे ना थोडस डार्क करून घेतो कारण कॅमेऱ्यामध्ये दिसायला सुद्धा पाहिजे. हा ए पॉईंट असेल आणि हा जो पॉईंट आहे ना हा पॉईंट असणार पॉईंट ओ डॅश. ठीक आहे. आता या लाईनला पॅरल लाईन ही लाईन झाली. आता मी काय करणार, मी सरळ न घेताना याचं प्रोजेक्शन आहे ते मी सरळ न घेता ओ वर कंपास स्ट्रोक ठेवतो आणि ए डॅश वरून एक कर्व ड्रॉ करतो. फेंट असा वापरला लक्षात, का कारण आपला कर्व नाहीये, आपलं काय आहे तर लाईन डायग्राम आहे. एक कर्व ड्रॉ केला. ठीक आहे. आता मला एक गोष्ट लक्षात येते की माझे हे जे सगळे पॉईंट आहेत ना, हे पॉईंट कुठे येणार आहे, तर कर्व येणार आहे. आता मी काय करतो बघा काय, ए पासून बी डॅश मला वाटतं 25 mm आहे, मी 25 mm चे एकूण 4 घेतो. ए पासून, लक्षात आहे काय, ए डॅश पासून बी डॅश, बी डॅश पासून सी डॅश, सी डॅश पासून डी डॅश आणि डी डॅश पासून परत ए डॅश. जेवढे पॉईंट मिळाले त्या सगळ्या पॉईंट मी नाव देतो. लक्ष द्या, ए डॅश, बी डॅश, सी डॅश, डी डॅश आणि परत ए डॅश. आणि जे जे पॉईंट आलेत ना ते पॉईंट मी ओला जोडून घेतो. ऍक्च्युली पहिल्यांदा फेंट काढायचं आहे, थिन लाईन्स ड्रॉ करायचे आहेत आणि ऑब्जेक्ट पूर्ण झाल्यानंतर फक्त उरलेला ऑब्जेक्ट आहे तो डार्क करायचा. लक्षात ठेवा. ओके, लक्षात द्या काय. आता काय खाली सुद्धा, तर खाली लाईन डायग्राम आहे म्हणून मी ए डॅश आणि बी डॅश डायरेक्ट जोडला, बी डॅश आणि सी डॅश इथं जोडला, सी डॅश आणि डी डॅश जोडला आणि डी डॅश आणि परत ए डॅश. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता फक्त एवढंच कन्सिडर करा, ज्या ज्या ठिकाणी लाईन्स आलेल्या आहेत त्या लाईन्स सपोज जर मी फोल्ड करत गेलो तर मला प्रिझमच मिळेल का, हे फक्त 2 मिनिटं कन्सिडर करा, इमॅजिन करा. ठीक आहे. ओके. आता मी काय केलं, आता माझं जे डेव्हलपमेंट झालेलं आहे ना ते पूर्ण पिरॅमिडचं आहे. बट सेकंड कंडिशन इज व्हॉट, दिस पिरॅमिड इज कटिंग बाय अ कटिंग प्लेन 45 डिग्री टू HP. या ठिकाणी एकच करायचं, लक्षात द्या काय, प्रोजेक्शन्स घ्यायचे, पण प्रोजेक्शन थोडंसं वेगळ्या टाईपमध्ये घ्यायचे. पहिलं प्रोजेक्शन ठीक आहे, पहिलं प्रोजेक्शन आपण स्ट्रेट लाईन मध्ये घेतो, पण बाकीचे जे प्रोजेक्शन्स आहेत ना ते आपल्याला कर्व प्रोजेक्शन, म्हणजेच काय
तर आपल्याला बाय युजिंग कंपासमध्ये घ्यायची. तर काय काय करायचं बघा. काय फॉर एक्झाम्पल मी पहिल्यांदा घेतो बघा, ही लाईन आहे ओ ए लाईन आहे. ओ ए लाईन याच्यामुळे कट झाले का? 100% झाले. कुठं कट झाली? तर या ठिकाणी कट झाली. ठीक आहे. ज्या ठिकाणी कट झाली ना त्या ठिकाणावरून मी एक स्ट्रेट लाईन घेतली कुठपर्यंत? ओ ए लाईन पर्यंत. कुठपर्यंत? ओ ए लाईन पर्यंत. इथं माझा पॉईंट असणार पॉईंट पी ए लिहितो मी, पॉईंट पी ए. ठीक आहे. देन ओ ए लाईन एकूण एक नाही, दोन आहेत. इथं जशी ओ ए डॅश आहे तशी इथं ओ ए डॅश आहे. आता एक पॉईंट मला इथं मिळाला. या लाईनवरचा पॉईंट घेण्यासाठी मी काय करणार? ओवर कंपासचं टोक ठेवणार आणि ज्या ठिकाणी प्रोजेक्शन आलेलं आहे ना त्या ठिकाणावरून मी कर्व ड्रॉ करणार. लक्षात नाही काय? ज्या ठिकाणी आलाय ना तो सुद्धा पॉईंट असणार माझा पी ए. लक्षात आहे. हा पी ए पॉईंट आणि हा पी ए पॉईंट एकच आहे, दुसरे वेगवेगळे पॉईंट नाही आहेत. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर ओ बी कट झाले का? झालेले आहे. कुठं कट झाले? या मिड पॉईंटला कट झाले. ज्या ठिकाणी कट झाले ना त्या ठिकाणावरून स्ट्रेट लाईन घ्या. कुठपर्यंत? तर ओ ए पर्यंत. लक्ष द्या का इथपर्यंतच घ्यायचे, त्या पुढे जायचं नाही आहे. ठीक आहे. ओ ए पर्यंतच. आणि तिथं आल्यानंतर ना मला ओबी पर्यंत जाण्यासाठी मी कंपासचा वापर करतोय. ओबी पर्यंत गेलो मी. लक्ष द्या. हा जो पॉईंट असेल ना तो माझा पॉईंट असणार पॉईंट पीबी. देन ओ सी कट झाले का? झालेले आहे. कुठं कट झाले? या पॉइंटला. ठीक आहे. आता ज्या ठिकाणी कट झाले ना ते प्रोजेक्शन मी सरळ घेतोय. कुठपर्यंत? तर ओ ए डॅश पर्यंत. काय त्या पुढे मी जाणार नाही. आणि जो पॉइंट आहे ना त्याचं प्रोजेक्शन पुढे घेण्यासाठी मी कंपासचा यूज करतोय. लक्ष द्या. कंपासचा यूज करतोय आणि हा जो पॉइंट आहे ना हा मी सी पर्यंत घेऊन गेलो. ज्या ठिकाणी पॉइंट असेल तो पॉइंट माझा असणार पॉइंट पी सी. मला वाटतं शेवटची लाईन राहिली आहे डी. ओ डी. ओडी लाईन कट झाली आहे का? झालेली आहे. मला वाटतं बीच्या इथंच कट झाली. तर मी डायरेक्ट काय करतोय कंपास स्ट्रोक ओव्हर ठेवतोय आणि बीचं प्रोजेक्शन ज्या ठिकाणी आलं होतं ना तेच प्रोजेक्शन मी पुढे नेतोय. कुठपर्यंत? तर ओडी पर्यंत. हा जो पॉईंट असेल ना हा माझा पॉईंट असेल पॉईंट पीडी. लक्षात द्या का? हा पॉईंट जो असणार तो पॉईंट कोणता असणार? पॉईंट पीडी. आणि लास्ट स्टेप आपली ही आहे की जे काय पॉईंट्स आलेले आहेत ना ते पॉईंट्स एका स्ट्रेट लाईननं जोडून घ्या. पहिल्यांदा पीए पासून पीबी पर्यंत, पीबी पासून पीसी पर्यंत, पीसी पासून पीडी पर्यंत आणि पीडी पासून परत पीई पर्यंत. ठीक आहे. हा झाला आपला डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सरफेस ऑफ अ पिरॅमिड. डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सरफेस ऑफ अ पिरॅमिड. ठीक आहे. विथ अ कटिंग प्लेन कट्स इट्स ऍक्सिस ॲट मिड पॉइंट. थँक्यू. फक्त एक करा जाता तर फक्त एक थोडस इमॅजिन करा. ज्या ज्या ठिकाणी मी फोल्ड करतोय ना त्या त्या ठिकाणी सपोज जर मी फोल्ड केलं. लक्षात द्या का? आता हा पॉईंट बा इथं कट झाला. हे जे कट झालेलं आहे तेच इथं हा एवढा पार्ट कट झालेला आहे. ठीक आहे. आणि हा जो कट झालेला पार्ट आहे ना हा का पार्ट बरोबर इथं झालेला पार्ट कट आहे. बरोबर आहे ना? थोडंसं इमॅजिन करून बघा. सेम तसंच दिसतं की थोडंसं डिफरंट दिसतं ते. ओके. आय होप आजचं जे लेक्चर आपलं झालेलं आहे तुम्हाला समजलं असेल. नो डाऊट. ठीक आहे. जर काही डाऊट असेल ना तर तुम्हाला बिंदास व्हॉट्सअपवर किंवा ईमेलवर तुम्ही डाऊट विचारू शकता किंवा डायरेक्ट मला फोन केला तरी चालेल. आणि या प्रॉब्लेम नंतर पिरॅमिड आणि कोनशी रिलेटेड असणारे असाइनमेंटचे मी तुम्हाला 2 प्रॉब्लेम देतो. ठीक आहे. ते प्रॉब्लेम मला डायरेक्टली सेंड करू नका. काय ते प्रॉब्लेम ना तुम्ही ड्रॉ करून ठेवा आणि त्या प्रॉब्लेमसाठी ना मी तुम्हाला एक गुगल फॉर्म पाठवतोय किंवा गुगल फॉर्मची एक लिंक पाठवते. त्या लिंकला अटॅच करूनच ते मला डायग्राम जे आहेत ना ते मला सेंड करा. ठीक आहे. आणि सपोज डायग्राम मध्ये ड्रॉ करताना काही अडचणी येत असतील तर मग डायरेक्टली एनी टाइम तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा फोन करा. थँक्यू.